प्रयत्न करू कटावर. नाथांची ती शक्ती आली पैठणची ती गर्दी झाली. नाथांची ती शक्ती काय होतं गर्दी झाली. नाथांची ती शक्ती आली पैठणची ती. त्याच्यामध्ये आपल्याला भांडा म्हणायचं. नाथांची ती शक्ती आली पैठणची ती गर्दी झाली. नाथांची ती शक्ती आली पैठणची ती गर्दी झाली. झेंडे पताका अब्दाली टाळकऱ्यांची रांग लागली. झेंडे पताका अब्दाली टाळकऱ्यांची रांग लागली. भांगा जिंकला धावला जिंकला धावला म्हणायचे. भांगा जिंकला नामघोष हा करू लागली. तल्लीन होरी नाचू लागली. नामघोष हा करू लागली. तल्लीन होरी नाचू लागली. विदून गेली आप इतकही दर्शनाची ओढ लागली. विदून गेली आप इतकही दर्शनाची ओढ लागली. भांगा जिंकला भांगा कोणी पावल्या खेळ लागले. कोणी गजरही करू लागले. कोणी पावल्या खेळ लागले. कोणी गजरही करू लागले. अभंग कोणी गाऊ लागले. कोणी गवळणी म्हणू लागले. अभंग कोणी गाऊ लागले. कोणी गवळणी म्हणू लागले. भांगा जिंकला भांगा जिंकला टाळकरी चालू लागले. नाथांचे ते दर्शन झाले. टाळकरी चालू लागले. नाथांचे ते दर्शन झाले. मनीयते ते शिकवून गेली. यात्रेचे यात्रार्थक झाले. मनीयते ते शिकवून गेली. यात्रेचे यात्रार्थक झाले. भांगा जिंकला भांगा जिंकला भांगा काय सांगावं. खरोखर नाथषष्ठीचा आनंदच वेगळा असतो. वर्णन करणं सुद्धा अवघड आहे. वारकरी आणि कोणाच्या गळ्यामध्ये टाळा असतो. कोणाच्या गळ्यामध्ये विणा असतो. तर कोणाच्या गळ्यामध्ये तो मृदंग असतो. कोणी बदली पताका खांद्यावर घेतलेले असेल तर कोणाच्या हातामध्ये तो गरुड चक्का असतो. कोणाच्या हातामध्ये तो दरी पट्टा असतो. काय वर्णन करावं. कोणी पावड्या खेळतंय तर कोणी फुगडी खेळतंय. कोणी अभंग म्हणतंय तर कोणी गवळणी म्हणतंय. काय काय वर्णन करावं. खरोखर कुठे कीर्तन चालू आहे तर कुठे ती रांग लागलेली आहे दर्शनासाठी. कीर्तनामध्ये रंगून गेलेले वारकरी आणि तारकरी त्या रांगामध्ये चालतात आणि नाथांचं दर्शन होतं आणि खरोखर मनामधून सुखवून जातात. आयुष्याचं सार्थक झाल्याची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होती. अशा प्रकारची ती नाथषष्ठी. अशा प्रकारचा तो नाथांचा उत्सव पैठणला साजरा होत असतो. एका वेळेला तो कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेयनाथ श्री एकनाथ महाराज पंढरीनाथ महाराज की हिंदू धर्माची जय. आर्य कीर्तनामध्ये आर्या आणि प्रपंचामध्ये 3 वर्षापासून कीर्तन चाललेलं असल्यामुळे बिलकुल धन्यवाद. कीर्तनामध्ये आर्या आणि प्रपंचामध्ये भार्या. कीर्तनामध्ये आर्या जर नसेल तर कीर्तनाला रंग येत नाही आणि प्रपंचामध्ये जर भार्या नसेल तर प्रपंचामध्ये सुद्धा रंग येत नाही. त्याप्रमाणे कीर्तनामध्ये आर्या असली की थोडाफार रंग येते. गोदा गोदा काठी पैठणचे गोदा काठी पैठणचे
भानुदासाचे वंशात भानुदासाचे वंशात महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार दयाळू शांती ब्रह्म एकनाथ रामा 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 हरे हरे रामा 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 रघुत्तमा रामा 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 रामते रामा. परम पवित्र अशा गोदावरीच्या काठी बसलेल्या श्री क्षेत्र पैठण येथे जन्माला आलेले संत भानुदास महाराज यांच्या वंशामध्ये संत एकनाथ महाराजांचा जन्म सूर्यकांत आणि रुक्मिणी यांच्या पोटी झाला. नाथ महाराजांचा जन्म सुद्धा फाल्गुन मध्ये षष्टीला झाला. त्या दिवशी मूळ नक्षत्र होतं. असं म्हणतात की मूळ नक्षत्रावर जर मूळ जन्मलं तर आई वडिलांचं निधन लवकर होतं. नाथ महाराजांनी हे घेऊन ठेवलेलं आहे की माझा जन्म मूळ नक्षत्रावर झालेला असल्यामुळे आई वडिलांचं निधन लवकर झालं. नाथ महाराज बाल वयामध्येच पोरके झाले हो. आणि मग आता त्यांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्या आजी आणि आजोबा म्हणजे चक्रपाणी आणि सरस्वती यांच्यावर घेऊन पडली. अहो, आपल्या मुलाच्या निधनाचं दुःख बाजूला ठेवलं, आपल्या सुनेच्या निधनाचं दुःख बाजूला ठेवलं आणि आपल्या नातवाचा म्हणजे एकोबाचा त्यांनी सांभाळ केला. अगदी लाडामध्ये वाढवलं, फुलासारखं जपलं त्या एकोबाला. आणि हळूहळू एकनाथ महाराज एकोबा आता मोठे होत होते. एकोबा आता 6 वर्षाची झाले आणि आजी आजोबांनी आता त्यांची मौज करायची ठरवली. सहा वर्षी नाथास वया झाली 6 वर्षी नाथास वया झाली मौज योग्य वयाच्या ठिकाणी मौज योग्य वयाच्या ठिकाणी वेदाभ्यासाची शिकवण्याचे वाणी वेदाभ्यासाची शिकवण्याचे वाणी पूर्वी शिकवली त्याची योग्य काळी एकोबा 6 वर्षाचे झाले आणि आजोबाने ठरवून टाकलं की आता मौज करून टाकू. आता मौज मात्र लग्नाच्या वेळेसच होती. पूर्वी होत होते की मुलगा 6 वर्षाचा झाला की मौज करून टाकायची. आता मौजीचं काही कारण राहिलंच नाही. मुलगा मला तर समजतच नाही, माहीतच नाही. आणि जानवं कशाला घालायचं, मुंज झाले जानवं काढून फेकून देतात, मग करायची कशाला. परंतु त्यावेळी हे संस्कार आहेत आणि त्या संस्काराप्रमाणे नाथ महाराजांची मौज त्यावेळेस 6व्या वर्षी आजी आणि आजोबांनी करून टाकली. आणि आता एकोबाला वेदांचा अभ्यास करण्यासाठी धार्मिक ग्रंथाची ओळख करून देण्यासाठी गुरुजींची नेमणूक केली गेली. गुरुजी रोज घरी यायचे आणि एकोबाला शिकवायचे होते. एकनाथ महाराज अत्यंत बुद्धिमान होते, चतुर होते. एकदा एक गोष्ट सांगितली की ते लक्षात ठेवायचे, परत ते विसरून जात नव्हते. आणि म्हणून वेदांचा अभ्यास त्यांचा लवकर पूर्ण झाला. धार्मिक ग्रंथाची ओळख त्यांची लवकर पूर्ण झाली. नाथ महाराजांच्या घरामधलं वातावरण हरिभक्तीचं होतं, धार्मिक होतं. आणि या हरिभक्तीच्या वातावरणाचे धार्मिक वातावरणाचा परिणाम ते संस्कार बालपणापासूनच नाथ महाराजांच्या मनावर झालेले होते. आणि म्हणून नाथ महाराज वर्णभेद मानित नव्हते. एक दिवस एकोबा अत्यंत खिन्न मनाला बसले होते. चक्रपाणींनी पाहिलं की आपल्या नातू आज एवढा खिन्न का आहे. त्याला विचारायला देते की अरे बाबा एवढा दुःखी का आहे तू, एवढा कष्टी का आहे, काय झालंय तुला. अरे आमच्याकडून काही कमी पडलं का, तुला काही हवा आहे का, कोणी तुला त्रास दिलाय का, मारलाय का. अरे आम्हाला सांग म्हणजे आम्हाला त्याचं दुरुस्ती करता येईल. नाथ महाराज म्हणाले की तसं काहीही झालेलं नाही, माझ्या दुःखाचं कारण वेगळं आहे. अरे मग काय आहे ते सांग ना. नाथ महाराजांनी जे उत्तर दिलं ना खरोखर चक्रावून गेले चक्रपाणी. नाथ महाराज म्हणाले
मम दुःखाचे कारण चातुर्वर्ण भेद जाण शूद्र भेद कारण कशात भावनाथ महाराजांनी हे ऐकलं आणि चक्रपाणींनी हे ऐकलं आणि ते अक्षरशः चक्रावून गेले. म्हणाले की हा मुलगा 6-7 वर्षाचा आहे आणि एवढे प्रगल्भतेचे विचार याच्यामध्ये आले कुठून, काही समजायलाच मार्ग नाहीये. आणि मग ते एकोबाला म्हणाले, एकोबा तुम्ही जे काही प्रश्न विचारलेले आहे, ज्या काही शंका उपस्थित केलेल्या आहेत, या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आणि शंकेचं निरसन करण्यासाठी तुम्हाला आता सद्गुरूची गरज आहे. या तुमच्या प्रश्नाचं उत्तर आणि शंकेचं निरसन तुमचे सद्गुरूच करतील. आणि मग नाथ महाराज म्हणाले की मग माझे सद्गुरू कुठे आहेत, कोण आहेत हे मला सांगा. आजोबा म्हणाले की बाळा तुझे सद्गुरू तुला योग्य वेळी भेटतील, काळजी करू नको. परंतु नाथ महाराजांना चैन पडेना. नाथ महाराजांच्या मनामध्ये सद्गुरूच्या भेटीचा ध्यास लागला. सद्गुरू भेटीची लागली ओढ, सद्गुरू भेटीची लागली ओढ, म्हणे माझे सद्गुरू कोण असतील, म्हणे माझे सद्गुरू कोण असतील, उसितो जना मनास, उसितो जना मनास, आणि तो शोधितो जनार्दनास. नाथ महाराजांना चैन पडेना. सद्गुरूच्या भेटीची ओढ मनामध्ये निर्माण झाली. मनात विचार करू लागले की आपल्याला प्रश्नाचं उत्तर हवं असेल, शंकेचं निरसन करून जर हवं असेल तर सद्गुरूची भेट घेतलीच पाहिजे. आता सद्गुरूच्या भेटीशिवाय सोय नाही. सद्गुरु वाटोरी सापडेना, सद्गुरु वाटोरी सापडेना, दयाविती पाय आली आली, दयाविती पाय
आणि नाथ महाराज विचार करू लागले की मला जर माझ्या प्रश्नाचं उत्तर हवे असेल, माझ्या शंकेचं निरसन करून हवं असेल, तर आता सद्गुरूची भेट घेतलीच पाहिजे. सद्गुरू शिवाय सोय नाही, सोय म्हणजे कल्याण. आणि मग नाथ महाराज एका महादेवाच्या मंदिरामध्ये बसले आणि तिथे एका पुराण करायची त्यांची भेट झाली. पुराण करायचं विचारलं की अरे बाबा इथे का बसलास, काय झालंय तुला? महाराज माझ्या सद्गुरूची मला भेट घ्यायची आहे, परंतु माझे सद्गुरू कोण आहेत हे मला माहित नाही, मला मार्ग सांगा. त्या पुराणकाराने सांगितलं की अरे बाबा देवगिरीच्या किल्ल्यावर जनार्दन स्वामी नावाचे एक अधिकारी पुरुष आहेत, त्यांना जाऊन तू भेट, तुला मार्ग सापडेल. आणि मग नाथ महाराज घरी न जाता परस्पर देवगिरीला गेले. देवगिरीला चौकशी केली आणि तिथून ते देवगिरीच्या किल्ल्यावर गेले. समोर जनार्दन स्वामी उभेच होते. जनार्दन स्वामीच्या पायावर त्यांनी लोटांगण घातलं, आपल्या हाताने चरणाला मिठी घातली आणि म्हणाले, तुम्हीच माझे सद्गुरु, आता किती धीर धरू, करुणा सिंधू क्षीर सागर कृपा करावी. महाराज तुम्हीच माझे सद्गुरु आहात, माझ्यावर कृपा करावी. या पामराला आपल्या चरणाची सेवा करण्याची संधी द्यावी. काय किती म्हणायचं, किती वीरता आहे. खरोखर ही वीरता आहे म्हणून ते संत आहेत. आणि जनार्दन स्वामीने त्यांच्या हाताला धरून उठवलं आणि म्हणाले की अरे बाळा तू एवढं बोललास, पण कुठून आला, तुझं नाव काय आहे, अरे काहीच सांगितलं नाही, सांग पाहू. नाथ महाराज म्हणाले माझं नाव एकनाथ आहे, परंतु जाणारे मला एकोबा म्हणतात. मी पैठणचा राहणारा आहे आणि माझ्या वडिलांचं नाव सूर्यकांत आहे. अरे सूर्यकांत का? अरे तुझं घराणं तर एवढा मोठा हरिभक्तीचा आहे, मग तू इथे कशाला आलास? अरे घरी जाऊन राहा तुझ्या. महाराज नाही नाही नाही, मी आता घरी जाणार नाही, मला आपल्या चरणाची सेवा करायची आहे. आपणच माझे सद्गुरू आहात, कृपा करून माझा आपण स्वीकार करावा आणि आपली सेवा करण्याची संधी मला द्यावी. तेव्हा जनार्दन स्वामींनी एकोबाला म्हणाले, एकोबा काही हरकत नाही, तुम्ही इथे राहा. अहो हे घर तुमचंच आहे, तुम्हाला जे करायचं असेल ते करा, कुठलंही काम करा, तुमचं घर समजून तुम्ही इथे काम करा, संपलं, राहा इथे. आणि मग नाथ महाराज देवीच्या किल्ल्यावर जनार्दन स्वामीच्या घरी राहू लागले. सद्गुरूच्या सेवेला आरंभ झाला. अगदी तन्मयतेने सद्गुरूची सेवा सुरू झाली. अहो घरामधलं कोणतंही काम असू द्या, सगळी कामं नाथ महाराज करू लागले. महाराज काय सांगावं, आपल्याला आपल्या घरामध्ये कामं करायची लाज वाटती, झाडायची लाज वाटती, सगळ्याच गोष्टीची लाज वाटती. पण नाथ महाराजांनी सद्गुरूची सेवा म्हणजे सद्गुरूची सेवा. झाडू काढायचं, चढा टाकायचा, रांगोळी काढायची, जनार्दन स्वामीला आंघोळीसाठी पाणी काढून द्यायचं, त्यांचं धोतर धुवून टाकायचं, जेवायला बसल्यानंतर त्यांचं खरकट ताट उचलून ठेवायचं, खरकट काढायचं. त्यावेळेस ते भुई लावत होते, भुई भुई माहिती ना. जेवण झालं की चालून घ्यायचे, सगळे कामं केले महाराज, घरातले सगळे कामं करायचे. जनार्दन स्वामीला कोणतंही काम करायची गरज राहिलेली नव्हती. आणि मग कालांतराने जनार्दन स्वामीने पाहिले की खरोखर शिष्य आहे, खरा शिष्य आहे हा. जनार्दन स्वामी अति प्रसन्न झाले आणि एकोबाला म्हणाले, एकोबा खरोखरच मी तुमच्या सेवेवर प्रसन्न झालोय, मनापासून तुम्ही सेवा केली आणि आता माझ्या सद्गुरूचं मी तुम्हाला दर्शन घडवतो. सद्गुरूची कृपा झाली की काय होतं बघा, माझ्या सद्गुरूचं मी तुम्हाला दर्शन घडवतो. माझ्याबरोबर तुम्ही शिवरीभंजन पर्वतावर चला. आणि एकोबाला घेऊन ते शिवरीभंजन पर्वतावर गेले आणि तिथे जनार्दन स्वामींनी समाधी लावली
ध्यान लावलं आणि काय आश्चर्य, तिथे दत्तात्रय मलंगाच्या वेशामध्ये प्रगट झाले. नाथ मारताना समजलं नाही, पण त्या मलंगामध्ये आणि जनार्दन स्वामींच्या मध्ये गप्पा सुरू झाल्या. आणि गप्पा सुरू असताना त्या मलंगानं झोळीमध्ये हात घातला आणि कटोरा बाहेर काढला. ये लो, इसमें दूध लाव. आज्ञा याला माहिती दत्तात्रय आहे, पण आता दूध आणायचं कुठून? तिथं शिवडी भंजन पर्वतावर त्यावेळेस काय परिस्थिती असेल कल्पना करू शकत नाही आपण. फार मोठं जंगल होतं तिथे. मग आता आदेशाचं पालन करण्याचा भाग आहे. मग त्यांनी पाहिलं की मलंगाच्या बरोबर एक गाय होती आणि एक कुत्री होती, नेटकीच व्यालेली होती, तिच्याबरोबर ती केलेली कुत्री. जनार्दन स्वामींनी पाहिले का त्याच्यात दुभती गाय नाही, दुभती म्हैस नाही, दुभती शेळी नाही, दुभती मेंढी नाही, माझं दूध आणायचं कुठून? मग कुठलाही विचार न करता जनार्दन स्वामींनी सरळ त्या कुत्रीचं दूध काढलं त्या कटोऱ्यामध्ये आणि तो कटोरा घेऊन त्या मलंगाच्याकडे ते गेले. आणि महाराज म्हणाले की हे दूध. पुन्हा त्या मलंगाने झोळीमध्ये हात घातला आणि शेळी भाकरी होती झोळीमध्ये, ही शेळी भाकरी काढली. आता तर शेळ कोणी खातच नाही, हात काढायचं कामच नाही. पण ती भाकरी किती दिवसाची होती ते माहीत नाही, कडक झालेली अगदी त्या कुत्रीच्या दुधामध्ये कुस्करली. आणि तो काला जनार्दन स्वामींनी आणि दत्तात्रयाने दोघांनी मिळून खाल्ला. सद्गुरूची कृपा. आणि परीक्षा पाहिली. एकोबाच्या जवळ तो कटोरा दिला. एकोबा हा कटोरा विसळून आणा. आता पुढे असं करणार नाही, बरं फेकून देते. कोण कोण उठलं विसरणार आहे, आम्ही नाही करीत. पण नाथमानाने तेवढ्या तन्मय त्याने तो कटोरा हातामध्ये घेतला आणि तिथल्या त्या कुंडावर गेले. आणि त्या कटोऱ्यामध्ये त्यांनी पाणी घेतलं, विसळलं आणि ते पाणी फेकून देणार. तोच नाथमानांच्या मनामध्ये विचार आला की नाही 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 नाही, हे पाणी आपण फेकता कामा नये, कारण तो प्रसाद आहे. नव्हे नव्हे, तो महाप्रसाद आहे आणि तो आपण प्राशन केला पाहिजे. आणि हा विचार करून ज्या एकोबानी ते खरकट पाणी प्राशन केलं आणि वेगळं ते चैतन्य त्याच्यामध्ये निर्माण झालं, वेगळी शक्ती निर्माण झाली. आणि मग एकोबा तो कटोरा घेऊन जनार्दन स्वामीच्या कडे आले, त्यांच्याकडे तो कटोरा दिला. आणि जनार्दन स्वामीने पुन्हा नाथ महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला. त्यावेळेस तिथे मलंगाच्या वेशामध्ये जे दत्तात्रय आले होते, त्यांनी स्वतःच तिथे स्वयंभू रूप तिथे प्रगट केलं आणि जनार्दन स्वामींना आणि नाथ महाराजांना तिथे सगुण रूपामध्ये दर्शन दिलं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर दत्तात्रय तिथे प्रगट झाले आणि सगुण रूपामध्ये नाथ महाराजांना काही दर्शन दिलं. आणि जनार्दन स्वामी फार खुश झाले की माझ्या शिष्याला दत्तात्रयाचं दर्शन झालं, जन्मोजन्मीचं सार्थक झालं, आयुष्याचं सार्थक झालं. एकोबा म्हणाले की एकोबा, अहो खरंच भाग्यवान आहात तुम्ही, दत्तात्रयाचं दर्शन तुम्हाला झालं, अजून काय पाहिजे? आणि मग एकोबाला घेऊन ते पुन्हा देवगिरीच्या किल्ल्यावर गेले आणि एकोबाला म्हणाले की एकोबा, आता तुम्हाला मी दुसरा एक आदेश देतो की आता तुम्ही शिवडी पर्वतावर परत जायचं आणि तपश्चर्येला बसायचं. पण तपश्चर्येच्या काळामध्ये जर काही अघटित घटना घडून आली तर ती मला येऊन सांगायची, तपश्चर्या तिथे थांबवायची. आणि मग एकोबा पुन्हा शिवडी पर्वतावर आले आणि तपश्चर्येला बसले. खरोखर भक्ताची काळजी मगाशी सांगितल्याप्रमाणे भगवंतालाच असते. त्या जंगलामध्ये एकोबाला काही त्रास होऊ नये म्हणून नाथ महाराज तपश्चर्येला बसले की एक भुजंग तिथे यायचा. भगवंतच होता तो, भगवंतांनी नागाचं रूप धारण केलं होतं आणि ते एकोबाला वेळखा घालायचे पूर्ण शरीराला, कारण उन्हाचा त्रास होऊ नये, पावसाचा त्रास होऊ नये, वाऱ्या वादळाचा त्रास होऊ नये, भगवंताला काळजी. आणि डोक्यावर फळा धरायचे. पण एक दिवस गंमत अशी झाली की तिथे एक गुराखी आला आणि
त्या गुराख्यारीचे दृश्य पाहिलं आणि जोरात ओरडला, किंचाळला, घाबरला तो. याच्या आवाजानं त्या नागराजाने वेटोळा सोडून दिला आणि निघून गेले. आणि नाथबाराची समाधी सुद्धा भंग पावली. समोर पाहताय तो हा गुराखी आहे. त्यांनी विचारलं की अरे का ओरडलास, काय झालं तुला, कशामुळे एवढा घाबरलास? महाराज म्हणे काय सांगावं, केवढा मोठा भुजंग तुमच्या भोवती होता, विळखा घातलेला होता आणि डोक्यावर त्याने फणा धरलेला होता.